यवतमाळ 3.5 कोटींच्या तारांगण प्रकल्पाची दुर्दशा। गुरुदेव युवा संघांकडून भ्रष्टाचाराचा आरोप। पावसाळी अधिवेशनात आंदोलनाचा इशारा। प्रतिनिधी सय्यद मतीन। यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ नगर परिषद अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत सुमारे 3,27,79,000 रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या तारांगण प्रकल्पाचा आज मृतवत अवसान येऊन भूत बंगला झाली असल्याची संतप्त प्रतिक्रिया गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी व्यक्त केली आहे। 15 ऑगस्ट 2018 रोजी माजी आमदार मदनभाऊ येरावार, राज्यमंत्री व पालकमंत्री यवतमाळ यांच्या शुभ हस्ते आणि कांचनताई चौधरी नगराध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली भव्य भूमिपूजन समारंभ पार पडला। नेहरू उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या या तारांगणाच्या निर्मितीला शासनाच्या निधीतून करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला। शिक्षण, विज्ञान आणि अंतराळ विषयक जनजागृती हा हेतू असूनही आज हे तारांगण ओसाड व निष्क्रिय स्थितीत असून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सार्वजनिक निधी वाया गेला आहे। गुरुदेव युवा संघाने आरोप केला की इतक्या मोठ्या निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात निकृष्ट दर्जाचे काम झाले असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। संबंधित निधीचा हिशोब मागण्यासाठी व या विषयावर जनतेची फसवणूक रोखण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात आंदोलन करण्यात येणार आहे। गोरगरीब जनतेच्या कराच्या पैशातून शासनाकडे येणाऱ्या निधीचा उपयोग जनतेच्या हितासाठी व्हावा अशी अपेक्षा असते। मात्र येथे 3.5 कोटी रुपयांचा अपव्यय करून कोणत्याही प्रकारचा फायदा नगर परिषदेला झाला नाही। 1 महिना चालवून दाखवलेले हे तारांगण नंतर बंद करून टाकण्यात आले। जनतेचा विश्वासघात झाला आहे, असे मनोज गेडाम यांनी सांगितले। नगर परिषद आणि प्रशासनाने हा प्रकल्प कार्यान्वित न ठेवता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे यामागील हितसंबंध, टक्केवारीची प्रथा व भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। तारांगण तातडीने जनतेसाठी खुले करण्यात यावे, अन्यथा शासनाला याचा जाब विचारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला। यवतमाळ जनतेला 3.5 कोटी रुपयाचा जो भूत बंगला बांधला आहे हे मी आज तुम्हाला संपूर्ण जनतेला अवगत करून देतो। या आपल्या गरीबाच्या मेहनतीचा पैसा आहे। आपण जो गरीब लोक कर भरतो त्या आधारावर इथे भूत बंगला बांधला आहे। या आता तुम्हाला बघू शकता, या तुम्ही बघा, यामध्ये भूमिपूजन केलं आहे। यामध्ये 3.5 कोटी रुपयाचं काम झालं आहे। भूमिपूजनच्या वेळेस माननीय मदनभाऊ येरावारजी, त्यानंतर कांचनताई चौधरी, त्यानंतर भावनाताई गवडी आणि राजेश देशमुख आणि माननीय जिल्हाधिकारी व अडागडे साहेब यांच्या काळाकडीमध्ये 2018 पासून हे काम करण्यात आलं, परंतु अद्यापही 1 महिना चाललं। त्यानंतर हे भूत बंगला तसाच आहे। हे झालं आता भूमिपूजन। नंतर हे लोक पुढा झाला। यामध्ये बघू शकता तुम्ही संदीप साहेब, त्यानंतर कांचनताई चौधरी आणि भावनाताई गवडी, मदनभाऊ येरावरजी, संजीव राठोड आणि इतर। परंतु यामध्ये 2021 मध्ये 2 ऑक्टोबर 2021 रोजी हे भूमिपूजन झालं, परंतु हे फक्त एकच महिना चालला आहे। या जो जनतेचा जो पैसाचा जो लूट आहे, आता आपण बघू शकता, आपण आता वर चाललो आहे। हे भूत बंगला आहे। काही विद्यार्थ्याला याचं भलं झालं नाही आहे। यामध्ये बघू शकता इथे आता लॉकच लागून आहे, बघू शकता। तेव्हा याला बघू शकता, फक्त नगरपालिका गरीबाच्या जो पैसा आहे 3.5 कोटी रुपयाचा गरीबाच्या पैसाचा भूत बंगला बांधून ठेवला आणि एकीकडे शेतकरी भरत आहे आणि बेरोजगारी आहे, त्याच्यावर कुणी काही लक्ष देत नाही आणि असे भूत बंगले बांधून ठेवते, कुणाच्याच उपयोगात आलं नाही आणि याचं काही झालं नाही भलं। त्यामुळे असे वेस्टेज पैसे आम्ही जे जनता जो कर भरते ते त्याहूनच हे एवढे कोटी रुपये खर्च केले जाते। मी जनतेला आवाहन करतो, या अशा जे भ्रष्टाचारी अधिकारी म्हणजे इथं कोणती गरज नव्हती, याचा उपयोग काय आहे त्यावेळेस त्यांनी दाखवून द्यावे आणि आता दाखवा काय उपयोग आहे। 1 महिन्याच्या वरत हे तारांगण झालं नाही आहे। आता तुम्ही बघू शकता, आज तुम्ही पुऱ्या आजूबाजूच्या तारांगणचे याचे दोन्ही गेट बंद आहे। हे बघा, हे गेट बंद आहे।
मग इथे कोण येणार? आणि हे जे यामध्ये जे सर्व दुर्बीण ते दाखवणार होते, हे काही असं काही दाखवण्याचं काम आहे नाही. यासाठी या पैसा ज्या हरामखोरांनी खाल्ला असेल, ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करा आमची मागणी आहे. आणि हे सुख सुविधासाठी जनतेला त्वरित चालू करा, हेच आमची गुरुदेव युवा संघाची यवतमाळ जनतेची मागणी आहे. जय गुरुदेव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.